महाराष्ट्रात आजच 1 लाख कोटींची गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळणार तर राज्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होणार। दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कल्याण डोंबिवलीत नगरसेवक पळवापळवी सुरूच। शिवसेना उबाठाचे आणखी 2 नगरसेवक मनसेच्या गोटात। नगरसेवकांची संख्या घसरली 7 वर। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी। जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या। तिथे आमचं मोठं नुकसान झालं। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य। विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम। नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र। मुनगंटीवारांच्या दाव्यावरून साधला निशाणा। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर। आज महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सीमा भागाचं लक्ष। आता लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय। अंगणवाडी सेविकांमार्फत होणार पडताळणी। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। भारत न्यूझीलंड T20 थरार आजपासून नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार सामना। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात लागणार कसोटी। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी। जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या। तिथंच आमचं नुकसान झालं। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य। गट स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी फक्त 7च नगरसेवक पोहोचले कोकण विभागीय कार्यालयात। तर गटनेता निवडल्यानंतरही 1 नगरसेवक नॉट रिचेबल। विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम। नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र। मुनगंटीवारांच्या दाव्यावरून साधला निशाणा। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर। आज महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात। 2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सीमा भागाचं लक्ष। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पडताळणी करण्याचा निर्णय। अंगणवाडी सेविकांमार्फत होणार पडताळणी। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। नमस्कार, सुप्रभात। मी आरती औटी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आणि शिवसेना पक्षाच्या भवितव्याचा पेट आता सुप्रीम कोर्टात सुटण्याच्या मार्गावर आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होते। सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेतला जाणार असून राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच लागण्याची चिन्ह दिसतायत। 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यासोबतच शिंदेंच्या पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयालाही शिवसेनेनं मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनीही आव्हान दिलं असून या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो. बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल. आम्ही 2.5 वर्षात इतक्या चकरा मारल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक. कारण काय, याचं कारण असं की 2.5 वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला ते इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही. आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते, याचं मी स्वागत करते. बघूया पुढे काय होतं. या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. माजी आमदार पोपटराव गावंडेंचे पुत्र राजेंद्र गावंडेंनी भाजपात प्रवेश केलाय. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय. तर माजी आमदार पोपटराव गावडे हेही लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी होणार. चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसला चंद्रपुरांमधील सत्ता गमवावी लागण्याची शक्यता आहे. दोघांनीही नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवलेत, तर काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 पैकी एकूण 7 नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवत गट स्थापन केला आहे. तर संपर्कात नसलेले लवकरच येतील असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केलाय. नाना पटोले चर्चेत राहण्यासाठी काहीही वक्तव्य करत असल्याचं परिणय फुक्केंनी म्हटलंय. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या षडयंत्र केंद्राकडून केलं जात असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होणार आहे. राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकद ही निवडणूक लढवण्यासाठी लावली आहे. परभणीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माधवी पडळकर यांनी निंबवडे जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केलाय. कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणासाठी 906 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. 79 जणांनी आज अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे जिल्हा परिषद गटातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आंबेगावात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वैजापूरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली आहे. वैजापूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांच्या युतीला विरोध केलाय. एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय. मुंबईत जागा वाटपाच्या सामंजस्यानं झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघात शिवसेनेकडे आलेत
आणि आता या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. त्यासोबतच काही मतदारसंघ भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. नेमकं काय म्हणालेत पाहूयात. त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं. जसं मी उल्लेख केलं, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. त्याचे कारण वेगवेगळे असतील. काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत. परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या, आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून. आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले. शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः त्यात लक्ष घालत होते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसला.